काका, हा लहान मुलगा कोण आहे? हा मी आहे. जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा फोन किंवा कॉम्प्युटर्स वगैरे काहीच नव्हतं. आम्ही आमच्या मित्रांशी बोलण्यासाठी एकमेकांना पत्र लिहायचो. पत्र? त्यासाठी तर खूप वेळ लागायचा. आता तर आपण सहज कॉल करू शकतो किंवा मेसेज करू शकतो. बरोबर. पण काळ बदललाय. आता डिजिटल जगामुळे आपण क्षणार्धात जोडले जातो. हे सगळं जादूई आहे, पण तंत्रज्ञानाच्या मदतीने. वा काका, डिजिटल जग म्हणजे काय? डिजिटल जग म्हणजे एक असं जग जिथे फोन, टॅबलेट्स, संगणक यासारखी उपकरणं आपल्याला संवाद साधायला, शिकायला आणि शोध घ्यायला मदत करतात. हे संधींनी भरलेलं एक अद्भुत जग आहे. तुम्हाला याबद्दल आणखी जाणून घ्यायचंय? हो काका. अरे मग जा तुमच्या आईकडे, तिलाच विचारा. तिला डिजिटल जगाबद्दल खूप छान माहिती आहे. तीच तुम्हाला मार्गदर्शन करेल, कारण ती आपल्या कुटुंबातली एक अत्यंत हुशार कॉम्प्युटर इंजिनियर आहे. जा. चल. आई, चला आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल उपकरणांची ओळख करून घेऊया. मला सांगा, तुम्ही यापैकी कोणकोणती उपकरणं ओळखू शकता? हा माझा फेवरेट आहे, फोन. आणि हा तुमचा टॅबलेट, ज्यावर मी गेम्स खेळते आणि व्हिडिओज पाहते. बरोबर, ही सगळी डिजिटल उपकरणं आहेत. याशिवाय स्मार्ट TV, स्मार्ट वॉच आणि आजोबांच्या ई-रीडिंग सारखी पुस्तकं वाचण्यासाठीची उपकरणं सुद्धा आहेत. ही उपकरणं आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग बनली आहेत. उदाहरणार्थ तर मी माझ्या फोनवरून माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींशी बोलते आणि माझं स्मार्ट वॉच मला माझ्या पायऱ्या मोजून तंदुरुस्त राहायला मदत करतं. मला हे माहितीच नव्हता की घड्याळ असं काही पण करू शकतं. हो, ही उपकरणं आपलं जीवन सोपं करतात आणि मजेदार बनवतात. तुमचं टॅबलेट तुम्हाला शिक्षणासाठी उपयोगी ठरतं, तर माझा लॅपटॉप माझ्या कामासाठी मला मदत करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या उपकरणांचं खास वैशिष्ट्य काय आहे? काय आहे आई? सांग ना. ही उपकरणं इंटरनेटशी जोडली जाऊ शकतात, माहिती शेअर करू शकतात आणि आपल्या दैनंदिन कामामध्ये मदत करू शकतात. म्हणजे उपकरणं छोटी मदतनीस आहेत. अगदी बरोबर. पण लक्षात ठेवा, ही उपकरणं आपण शहाणपणाने वापरली पाहिजेत. ती आपलं जीवन सोपं करण्यासाठीची साधनं आहेत, त्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्यासाठी नाही. ही उपकरणं खूप उपयुक्त आहेत, पण त्याचा वापर संतुलित करायला हवा. बाहेर खेळणं किंवा पुस्तक वाचणं यासारख्या वास्तविक क्रियांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. चला मुलांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या डिजिटल उपकरणांपैकी एकाबद्दल बोलूया, संगणक. तुम्हाला माहिती आहे का, संगणक काय करतं? यावर चित्र आणि व्हिडिओज दिसतात आणि त्यावर खेळही खेळतात येतात. बरोबर, पण संगणक त्यापेक्षा खूप काही करू शकतं. ते तुम्हाला लोकांना दस्तऐवज लिहायला, कला तयार करायला, गणिताचे प्रश्न सोडवायला आणि नवीन गोष्टी शिकायला मदत करते. आपण एक काम करूया, बाबांच्या खोलीत जाऊया आणि त्यांचं संगणक पाहून त्याबद्दल अधिक शिकूया. चला. चला. आपण संगणकाच्या भागांबद्दल शिकून घेऊया. हा आहे मॉनिटर. यावर आपण चित्र किंवा व्हिडिओ पाहू शकतो. आपण जे काही काम करतो ना, ते यावर सगळं दिसतं. याला म्हणतात कीबोर्ड. यावर अक्षरं, नंबर्स सगळं काही असतं, ज्याच्याद्वारे आपण संदेश टाईप करू शकतो आणि मेल सुद्धा करू शकतो. हा आहे माऊस. याचा उपयोग आपण क्लिक करून एखादी गोष्ट सिलेक्ट करण्यासाठी करतो. अशी, कळलं? हा आहे CPU, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याला संगणकाचा मेंदू असं म्हणतात, कारण हा काय करतो, एखादी माहिती प्रक्रिया करून निश्चित करतो. समजलं तुम्हाला? होय. संगणक हे अत्याधुनिक जगातलं प्रगत तंत्रज्ञान आहे. जर तुम्ही त्याचा योग्य वापर केलात ना, तर खूप फायदा करून घेऊ शकता. बाबा असते तर त्यांनी आपल्याला इथे येऊ दिलं नसतं. त्यांच्या ऑफिसच्या खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात यात. आता आपण हॉलमध्ये जाऊन पुढच्या रंजक गोष्टी शिकूया. चला पटकन या. आता आपण तुम्हाला आवडणाऱ्या 2 उपकरणांबद्दल बोलूया, स्मार्टफोन आणि टॅबलेट. तुम्हाला माहिती आहे का, ही उपकरणं विशेष का आहेत? ती मजेदार आहेत. मी त्यांच्यावर गेम्स खेळते आणि मी टॅबलेटवर गेम खेळते. बरोबर,
पण अजून काही आहे. स्मार्टफोन आणि टॅबलेट हे लहान संगणक आहेत. तुम्ही त्यांचा उपयोग फोटो काढण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही विज्ञानाचे व्हिडिओ पाहू शकता, गणिताचा सराव करू शकता किंवा गोष्टीची पुस्तकं सुद्धा वाचू शकता. अरे वा, म्हणजे ती जादूची साधनं आहेत. अगदी बरोबर. पण लक्षात ठेवा, ही फक्त खेळण्यासाठी नाही तर ही उपकरणं तुम्हाला शिकण्यासाठी आणि जगाचा शोध लावण्यासाठी मदत करणारी साधनं आहेत. त्याने अजून काय करता येतं? त्यात जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी ॲप असतात. चित्र काढायला मदत करणारे ॲप्स, भाषा शिकण्यासाठी ॲप्स आणि अगदी व्यायामासाठी मदत करणारे ॲप्स सुद्धा असतात. पण आई, ही साधनं सुरक्षित कशी ठेवायची? छान प्रश्न आहे. नेहमी मोठ्यांच्या परवानगीनेच ही उपकरणं वापरायची आणि कधीही तुमचं नाव किंवा पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती शेअर करायची नाही. यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल आणि या अद्भुत साधनांचा आनंद घेऊ शकाल. मी नवीन ॲप्स डाउनलोड करण्यापूर्वी नेहमी विचारणार. हीच योग्य वृत्ती आहे. आता तुम्हाला स्मार्टफोन आणि टॅबलेटबद्दल अधिक माहिती मिळाली आहे, तर आता आणखी रोमांचक गोष्टी शिकण्यासाठी सज्ज व्हा. तर चला काहीतरी मोठं जाणून घेऊया. डिजिटल जग. तुम्हाला माहिती आहे का ते काय असतं? ते टॅबलेटच्या आत एक जग आहे का? कदाचित ते एखाद्या खेळासारखं आहे. छान अंदाज लावताय. डिजिटल जग म्हणजे आपली सर्व उपकरणं, जसं की फोन, टॅबलेट आणि संगणक माहिती शेअर करण्यासाठी जिथे कनेक्ट होतात ना, ते हे असं ठिकाण आहे जिथे तुम्ही घर बसल्या व्हिडिओ पाहू शकता, संदेश पाठवू शकता, अगदी दूरच्या ठिकाणाविषयी जाणून घेऊ शकता. अरे वा, म्हणजे हे एका मोठ्या अदृश्य जाळ्यासारखं आहे. बरोबर. डिजिटल जग लोकांना कुठेही असले तरी कनेक्ट राहण्यास मदत करतं. उदाहरणार्थ जेव्हा आपण आजीशी व्हिडिओ कॉल करतो तेव्हा आपण डिजिटल जगाचा उपयोग करून तिला पाहतो आणि तिच्याशी प्रत्यक्ष बोलतो. हे तर खूप छान आहे. पण हे सगळं कसं काम करतं? डिजिटल जग इंटरनेटद्वारे काम करतं. इंटरनेट म्हणजे एक मोठा महामार्ग जो माहिती एका उपकरणावरून दुसऱ्यावर नेतो. त्यामुळे तुम्ही संदेश पाठवू शकता, व्हिडिओ पाहू शकता किंवा जे काही शिकायचं आहे ते शोधू शकता. डिजिटल जगात फिरणं सुरक्षित आहे का? हो, पण काही सुरक्षा नियम पाळायला हवेत. जसं की ऑनलाईन अनोळखी माणसांशी बोलायचं नाही, नवीन वेबसाईटना भेट देण्याआधी मोठ्यांची परवानगी घ्यायची आणि कधीही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करायची नाही. समजलं. मी इंटरनेट वापरताना काळजी घेईन. खूप छान. डिजिटल जग खूप अद्भुत आहे, पण ते जबाबदारीने वापरणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण पुढे जाऊया आणि ते शोधायचं कसं ना ते शिकूया आणि यापासून सुरक्षित कसं राहायचं. आता आपण इंटरनेटबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे का इंटरनेट म्हणजे काय? हे तेच आहे ना ज्याच्यावर मी माझं कार्टून पाहते? हो, आणि मी माझं खेळ खेळते आणि व्हिडिओ पाहते, तेच ना? बरोबर. इंटरनेट आपली सर्व उपकरणं म्हणजेच फोन, टॅबलेट आणि संगणक जोडतं आणि आपल्याला माहिती, व्हिडिओ, खेळ आणि बरंच काही मिळवण्यास मदत करतं. त्याला एका मोठ्या कोळ्याच्या जाळ्यासारखं समजायचं जे जगभरातील लोक आणि ठिकाणांना एकत्र जोडतं. अरे वा, म्हणजे इंटरनेट सगळीकडे आहे का? हो, पण लक्षात ठेवा, जसं खऱ्या जगात आपण काही नियम पाळतो तसे डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा काही नियम पाळावे लागतात. कसले नियम आई? पहिला नियम, तुमचं नाव, पत्ता किंवा शाळेचं नाव अशा वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करायच्या नाहीत. दुसरा नियम, कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी किंवा नवीन वेबसाईटला भेट देण्याआधी मोठ्यांची परवानगी घ्यायची. तिसरा नियम, तुमच्या अकाउंटसाठी मजबूत पासवर्ड बनवायचा. मजबूत पासवर्ड ते काय असतं? मजबूत पासवर्ड म्हणजे एक गुप्त कोड जो फक्त तुम्हाला आणि तुमच्या पालकांना माहीत असेल. त्यात अक्षर, आकडे आणि चिन्ह यांचा समावेश असतो, ज्यामुळे तो इतरांना ओळखणं कठीण होतं. म्हणजे सुपर हिरो कोड सारखे? बरोबर. आणि जसं सुपर हिरो त्याची ओळख सुरक्षित ठेवतात ना, तसंच तुम्हाला तुमचे पासवर्डही सुरक्षित ठेवावे लागतात. मी माझ्या खेळांसाठी नक्कीच एक मजबूत पासवर्ड बनवेन. शाबास. इंटरनेट एक अद्भुत ठिकाण आहे, पण सुरक्षित राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता ऑनलाईन सुरक्षेबद्दल थोडं अधिक शिकून घेऊया. कल्पना करा की इंटरनेट एका मोठ्या मैदानासारखं आहे जिथं आनंदाने खेळण्यासाठी आपण जसं मैदानात काही नियम पाळतो ना, तसेच काही नियम इथेही पाळावे लागतात. जसं झोक्यावर जाण्यासाठी आपल्या टर्न यायची वाट पाहायची? अगदी बरोबर. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणं. यात तुमचं नाव, शाळा, पत्ता आणि फोटो यांचा समावेश होतो.
या गोष्टी इंटरनेटवर अपरिचित लोकांशी शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. म्हणजे आपण इंटरनेटवर अपरिचित लोकांशी बोलू नये, बरोबर? हो. आणि जसं एक मजबूत कुलूप तुमचं घर सुरक्षित ठेवतं, तसाच एक मजबूत पासवर्ड तुमचं ऑनलाईन अकाउंट सुरक्षित ठेवतो. मजबूत पासवर्ड लांब असावा आणि त्यात अक्षर, आकडे आणि चिन्हांचा समावेश असावा. आई, मजबूत पासवर्ड कसं बनवायचं? तुमच्या आवडत्या गोष्टींचा उपयोग करून पासवर्ड तयार करायचा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कुत्रे आवडत असतील आणि तुमचा आवडता आकडा असेल 7, तर तुम्ही असा पासवर्ड बनवू शकता: dog7@smile. पण लक्षात ठेवा, तुमचा पासवर्ड फक्त पालकांशी शेअर करायचा, इतर कोणाशी नाही. ठीक आहे. सुरक्षित राहण्यासाठी अजून काय करायला हवं? तुमचं काम झाल्यावर नेहमी लॉग आउट करायचं, विशेषतः जेव्हा तुम्ही एखादं शेअर्ड डिव्हाइस वापरत असाल. आणि जर तुम्हाला काही विचित्र गोष्टी दिसल्या, जसं की पॉपअप किंवा तुमच्याकडून माहिती मागणारे मेसेजेस, तर लगेच मोठ्यांना सांगायचं. सुरक्षित राहणं खूप जास्त काम वाटतं, पण हे गरजेचं आहे. हो, ऑनलाईन सुरक्षितता तुम्हाला आणि तुमच्या माहितीला सुरक्षित ठेवते, ज्यामुळे तुम्ही डिजिटल जगाचा आनंद निर्धास्तपणे घेऊ शकता. तर आत्तापर्यंत तुम्ही खूप काही शिकलात, डिजिटल उपकरणांपासून ते ऑनलाईन सुरक्षिततेपर्यंत. पण आपला डिजिटल जगाचा प्रवास अजूनही संपलेला नाही. पुढच्या भागात जेव्हा आपण भेटू, तेव्हा डिजिटल शिष्टाचार, अध्ययन साधनं आणि तंत्रज्ञानातली नवीनतम प्रगती यासारख्या रोमांचक विषयांवरती चर्चा करू.